महाराष्ट्र के सिंधुदुर्ग जिले से एक बड़ी खबर सामने आई है। राज्य के मंत्री नितेश राणे ने खुद कनकवली बाजार इलाके में चल रहे मटका जुए के अड्डे पर अचानक छापा मारा। जानकारी के अनुसार स्थानीय नागरिकों से लंबे समय से अवैध जुए की शिकायतें मिल रही थी। इन शिकायतों को गंभीरता से लेते हुए मंत्री ने बिना किसी पूर्व सूचना के यह कार्रवाई की। छापे के दौरान मौके पर हड़कंप मच गया और करीब 9 से 10 लोगों को हिरासत में लिया गया। चौंकाने वाली बात यह रही कि जब मंत्री ने छापा मारा उस समय स्थानीय पुलिस मौके पर मौजूद नहीं थी। मंत्री की कार्रवाई के बाद ही पुलिस वहां पहुंची। इस देरी पर अब सवाल उठ रहे हैं और पुलिस की भूमिका पर गंभीर शंकाएं जताई जा रही हैं। गट्टे केवढे ठेवले बापरे, हे बघा. हो जाधव बघा, इथे इथे इथून या ना, इथून अजून सोपं पडेल. आता कणकवली बाजारपेठामधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो. इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे, त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला. इथे दुपारी 4 वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाचं पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे. कॅश ठेवली आहे मोठी इथे. हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली. मी स्वतः येऊन बसलोय इथे. आता बोलवलंय तुमच्या पीआयला. मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा, पण होत नाहीये. मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथं पोहोचू शकतो, तुम्ही लोकांच्या नाकाखाली चालू आहे. सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी. टेबल बघा केवढं मोठे लागले तिथे. हे बरोबर आहे. तुम्हाला तेव्हा पण बोललेलो, माझा विश्वास होता. मला माहिती मिळू शकते, मी धाड मारू शकतो. तुम्ही लोक कुठे गेलात? मग दुपारचे 4 वाजलेत. तेव्हा पहिल्याच दिवशी दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलं घेवारेला इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या. त्या दिवसावर आता काही केलेलं नाही. भर दुपारी बघा काय चालू आहे. ही बघा कॅश. काय तुमच्या लोकांच्या किती आकडा आहे? त्याच्यातून आता काय मागे नाही, काय अजून काय मागे नाही. घेवारे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना. आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे. कोण डिपार्टमेंट कोणी अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांचं नाव खराब करणारे कार्टे आहेत ना, त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंटमध्ये. उगाच त्यांचं नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंटमध्ये राहून अशा गोष्टीला मदत करायची. आम्हाला काय माहित नाही का?